नमस्कार. उन्हाळा लागला आहे त्यामुळे सगळ्यांनाच जेवणाचा फार कंटाळा येतो किंवा आपल्याला रोजच चटपटीत खावंसं वाटतं. म्हणून मी आज बैंगन फ्राय बनवायचं ठरवलं होतं. एकदम क्रिस्पी असे हे स्लाइस जे होतात, तर त्यासाठी उभे आपले जे वांगे असतात त्यांना मी स्लाइसमध्ये कट करून घेतलं. व्यवस्थित असं धुवून घेतलं. आता मंचुरियनला कोट करण्यासाठी किंवा आपण जे पण असे कबाब बनवतो किंवा फिश फ्राय करतो त्याच्यासाठी एक मसाला मिळतो. तर तोच मसाला माझ्याकडे होता. त्यामध्ये रवा असतो, त्यानंतर कॉर्नफ्लॉवर असतं, लाल तिखट, चाट मसाला, त्यामध्ये आपण आमचूर पावडर पण टाकू शकतो. असाच हा मसाला मिक्स केलेला असतो आणि त्यामध्ये थोडंसं कलर टाकलेला असतो ज्यामुळे त्याला असा रेडिश कलर येतो. तर हा जो मसाला आहे तो आपण घरी पण तयार करू शकतो. तर अशा पद्धतीने मी पूर्ण जे स्लाइसेस आहेत त्यांना ह्या मसाल्याने व्यवस्थित असं कोट करून घेतलं आहे. अ, आपली जी स्लाइस असेल तिला दोघं साइडने तो मसाला व्यवस्थित लागला पाहिजे. आता अजून त्याची टेस्ट वाढवण्यासाठी थोडंसं मीठ टाकलं होतं आणि त्यानंतर चिरलेली कोथिंबीर टाकली आहे. आता एक पॅन घेतला आहे. त्याच्यावर आपल्याला तेल टाकायचं आहे आणि ते तेल गरम झालं, की मग आपल्याला त्यावर जे स्लाइसेस आहेत ते ठेवायचे आहेत आणि मस्त असे मंद आचेवर आपल्याला ते भाजायचे आहे. आता तेल जे आहे हे बऱ्याच प्रमाणात टाकायचं. तुम्ही शॅलो फ्राय करण्याच्या ऐवजी तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकतात इथे. आता बघा तेल तापलेलं आहे म्हणून मी जे स्लाइस आहेत ते एक-एक करून पूर्ण तव्यावर ठेवणार आहे. आणि बारीक गॅसवरच आपल्याला हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे. तुम्ही जर गॅस वाढवला तर ते शिजून तर जातील, पण ते क्रिस्पी होणार नाही. म्हणून आपल्याला ते बारीक गॅसवरच जे आहे ते मस्त असे भाजून घ्यायचे आहे. आता एका साइडने बघा छान झाले आहेत ते. त्यामुळे त्याला पलटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साइडने पण छान क्रिस्पी करून घ्यायचं आहे. आता मधल्या साइडने गॅस जो आहे तो व्यवस्थित लागतो आहे. त्यामुळे मधल्या साइडचे जे आहे ते एकदम क्रिस्पी झालेले आहेत. तर त्यामुळे मी बाजूला काढून घेतले. जे क्रिस्पी झालेले आहेत ते आणि जे नाही झाले होते त्यांना परत आपण मधल्या साइडला ठेवून द्यायचं आहे. तर बघा काहीच वेळ लागत नाही आणि मस्त असे आपल्या रोजच्या भाजी पोळीसोबत खायला असा चविष्ट पदार्थ जो आहे तो तयार होऊन जातो. हे नुसते खायला पण खूप छान लागतात. तुम्ही चटणीसोबत पण खाऊ शकतात, सॉससोबत पण खाऊ शकतात किंवा भाजी म्हणून पोळीसोबत पण खाऊ शकतात. खूपच छान लागतात. तर अशा पद्धतीने आपण हे जे आहेत हे मध्यभागी ठेवून घेतले आहेत आणि त्यांनाही मस्त असं क्रिस्पी करून घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने छान मस्त आपले बैंगन फ्राय जे आहे ते झालेले आहेत. बघा मस्त कांदा याच्यावर थोडासा लिंबू पिळला की ते अजून टेस्टी लागतील. तर असे हे जे बैंगन फ्राय आहे छान क्रिस्पी असे तुम्हीही नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. भेटूया उद्या.